काय का संदीप? हा साडा मी लग्न करत नाही. मी कोणासंगच लग्न करत नाही. मी तसाच राहीन. हा असा तसा करत होता, म्हणत होता कल्याणीसाठी. आता एका झटक्यात दुसऱ्या पोरक्या पोरासंग धाडून दिला तिले. आता आपला मर्द बनता असा आणि म्हणता त्या पोराले, होय तू कुठून आला? हा माया साक्षगंध होऊन राहिलं. माय लग्न होऊन राहिलं, सगळे राज्य आहेत, तू कुठचा कोण? असा करून 2 लाथा घालून हाकलून देता. हा तसा तर नाही केला, पण कल्याणीला त्याच्यासमोर धाडून दिला. हा संदीप पटलं नाही मला. नाही भाऊजी तसं नाही. मी त्याला मारू शकलो असतो, मी त्याला हाकलू शकलो असतो, पण कल्याणीच्या मनात जागा निर्माण करू शकलो नसतो मी तसं करून. आणि कल्याणीचं मन मायात लागलं नसतं. त्याच्यापेक्षा आताही काही एवढा टाइम झाला नव्हता, फक्त साक्षगंधच होत होतो, दुसरं काही नाही. आणि कल्याणीचं मन त्याच्यात होतं. कल्याणी खरं प्रेम त्याच्यावरच करत होती. तर म्हणून मी असा निर्णय घेतला. कल्याणी त्याच्यासोबतच खुश राहू शकते. आणि कल्याणीचं सुख आणि कल्याणी ज्याच्यात खुश त्याच्यात मी खुश. पण कल्याणीनं स्वतः म्हणलं होतं ना संदीप तिच्या बापाजवळ का मला संदीप संग लग्न करायचं आहे म्हणून. तू थोडी तिच्या बापाजवळ आला होता. आता मग कसं काय तिचं मन दुखलं असतं तुझ्या संग लग्न करून? त्या संग लग्न करून तर ती जास्त खुश राहिली असती, माय बापाच्या जवळ राहिली असती. आणि त्याच्या संग पाठवलं तू ना, त्याच्या संग ते था तिकडे दूर कोसावर किती ना काय 7 समुद्र दूर पाठवलं आणि तिथून तर खुश दुखीच राहील ना ते. तसं नाही इंदिराबाई. आपलं प्रेम आपल्याला जिथं भेटलं ना तिथं आपण खुश राहतो. ते 7 समुद्र दूर काऊन नाही राहे? आणि ते घराजवळ काऊन नाही राहे? घराजवळही असलं आणि प्रेम नसलं आपल्या मनात त्याच्याविषयी, त्या माणसाविषयी, तर आपण खुश नाही राहू शकत. आणि कल्याणी त्याच्यावर खरं प्रेम करते तर ते 7 समुद्र दूर बी राहून त्याच्यासंग खुश राहील असं मला वाटते. म्हणून मी हा निर्णय घेतला. जो निर्णय घेतला तो बरोबरच घेतला. कल्याणी ऋतिक सोबतच खुश राहू शकते आणि ऋतिक कल्याणीला खुश ठेवू शकतो असं मला वाटते. तू बोल ना का शामराव भाऊ काही? हा काहीतरी बोल. पोरीच्याच मताने, एकदम एकदम पोरीच्याच मतानं. काय बोलू का सीताराम? आता काय बोलू मी? पोरीच्या मतानं मी इथं हो हो म्हणलं, नाही तर मी इथंही नाहीच म्हणत होतो. हा मला तर आताही पसंत नाही. मला त्याच्याही संग पसंत नाही, इकडेही पसंत नाही. मला महापोरीसाठी मनाचा वर भेटूनच नाही राहिला. पाहायला तर भेटते पण पोरगी पाऊच देऊन नाही राहिली. नाही तसं नाही शामराव भाऊ, बरोबर आहे तुमचं. तुम्ही इथंही हो नाही तिथंही हो नाही, पण हे आपलं काय गावाजवळ होतं, जवळ होतो. तिकडे एवढे दूर पोरीले कसं ठेवते कसं नाही, तू कसा विश्वास ठेवू शकतो? ज्या टायमाला तो पोरगा आला होता इथं तेव्हाच तू हे दाडून घालता त्याले. डबल असं वचन फटन देताच नाही. लय बोललो सीताराम, तुले नाही माहित. लय बोललो, लय मारलं त्याले, रगत निघेवरी मारलं त्याले, पाण्यात ठेवलं त्याले, खाऊ नाही घातलं. एवढं सगळं त्या पोरानं सहन केलं. फक्त कल्याणीसाठी सहन केलं त्या पोरानं. तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि तरी बी त्या वेळेस मी लग्न महापुरीचं करून नाही दिलं त्याच्या संग. त्याच्यावर अट ठेवली, ती अटही त्यानं मान्य केली. फोन नको करू म्हटलं, तेही त्यानं मान्य केलं. म्हणून थोडासा विश्वास बसते. नाही बरोबर आहे शामराव भाऊचं. कोणी कोणी पोरं करतेत, खरं प्रेम करतेत. आपल्या प्रेमासाठी काही बी सहन करतेत कोणी कोणी पोरं. हाय तशातल्या रीती हाय. मग पाण्यात होता, एवढं मारलं होतं, जखमा होत्या त्याच्या अंगाले. म्या अर्ध्या रात्री माघारी नेलं होतं आणि त्याले मग हा तर नाही म्हणे, येतच नाही म्हणे. पप्पा म्हणन म्हणे, तुम्हालाच बोलन म्हणे पप्पा. पप्पा शिवाय बोले नाही तो. हा हो करते प्रेम, लय प्रेम करते तो. पण संदीप बी तर करते प्रेम. संदीप त्या प्रेमाचं काय मग? तुझं तर मन दुखलं, तुझं तर मन तुटलं. हा असं आहे इंदिराबाई, याच्यामध्ये मन कोणाचं ना कोणाचं दुखणारं होतच. एक तर माया, एक तर त्याचं. मायात दुखलं तर चांगलं, तसंही माय मन लय दुखलंच आहे. मला पोरी भेटे नाही, असं नाही तसं नाही. अजून एक वेळेस दुखलं तर काय फरक पडते? म्हणून मी हा निर्णय घेतला. चला ठीक आहे, जाऊ द्या. जे होते ते चांगल्यासाठीच होते. जाऊ द्या. आता काय करता मग शामराव भाऊ? आता काय करायचं आहे भाऊ? आता जशात माई पोरगी राजी तशात आम्ही राजी. नाही मग लगन गिगन लावून देता का नाही देत? पोरं ऋतिक संग का बस अशी धाडून देता? आता काय सांगू बा, आता मी काय सांगू? आता येऊ दे ना, ते घरी दोघाले मंदिरात जाऊन येतो म्हणतात ना ते. येऊ दे घरी, पाहू मग. झालं मग आता जेव्हा जाते तुटलं ताटलं सगळं संपलं. आता संदीप चला आता आपल्या घरी. चला मामीची मामाची, चला. चल बाय पिंके, चल पार्वती, चला. हो भाऊजी, आता चला तर नाही तर काय तर घरी, चला. कल्याणी, आय लव्ह यू. कल्याणी, आय लव्ह यू. चला आता आपण अमेरिकाला जाऊ. अगोदर आता मावशीच्या घरी जाऊ, कारण तिथंच माझे कपडे वपडे आहे. आणि मग आपण बुधवारी तिथून तयारी करू, डायरेक्ट अमेरिकाला जाऊ. मॉम तुला पाहून खूप खुश होईन. कल्याणी खूप खुश होईन तुला पाहून मॉम. कल्याणी चल. कल्याणी कुठं आहे? अरे कल्याणी, मी एकटाच बडबड करून राहिलो. तू काऊन थांबली? काऊन अशी स्तब्ध झाली? मी शब्द काऊन झाली? तू बोल ना काही. कल्याणी बोल ना काही. तू खूप प्रेम करत होती ना मायावर. आताही म्हटलं ना तू करतो म्हणून. त्या कोण तो कोण संदीप, त्याच्यासमोर म्हटलं ना तू माझ्यावर प्रेम करते म्हणून. तर चल आता तू काऊन थांबली? चल ना माझ्यासोबत, चल ना माझ्यासोबत. कल्याणी काय झालं? कल्याणी काय झालं? हे तुझी शांतता मला घबराट सुटून राहिली. तू शांत काऊन तू शांत? काय वादळ सुटून राहिले तू या मनात? मला कळू दे. कल्याणी काय झालं? काय तू काऊन शांत आहे?
नाही नाही का प्रेम माझ्यावर तुझं प्रेम नाही काय? होतं. कल्याणी कल्याणी असं काय बोलते कल्याणी? असं काय बोलते? मी 3 वर्ष खूप मेहनत केली मी 3 वर्ष फक्त तुझ्यासाठी पप्पाला मी वचन दिलं होतं त्या वचनाला बांधून मी राहिलो, त्या वचनाला याद घेऊन मी राहिलो फक्त तुझ्यासाठी. कल्याणी काय 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 कौनशी बोलून राहिली कल्याणी? तू कौनशी बोलून राहिली? ऋतिक, केलं होतं एक वेळा मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं. खूप म्हणजे असं मी पागल झाले होते तुझ्या प्रेमात. मी अभ्यास नाही करत होती, काही नाही, रात्रभर मेसेज करत होती. आणि तेव्हा मला भीती वाटली की माझं खरं रूप तुला दाखवलं तर तू मला नाकारशील, म्हणून मी माझं खरं रूप तुला दाखवलं नाही. आणि ज्या दिवशी तू मला भेटायला आलास ना, त्या दिवशी मी तुला सांगणारच होते, पण मला भीती वाटली तू काय म्हणशील म्हणून. मला भीती वाटली म्हणून मी गावी गेली. आणि तू काय केलंस ऋतिक? तू काय केलंस? तू समजून घेतलं का? तू माझ्यावर प्रेम नव्हतं केलंस ऋतिक. मी जे फेसबुक मध्ये डीपी ठेवली होती ना प्रोफाईल, तू तिच्यावर प्रेम केलं होतंस, तू माझ्यावर नव्हतं प्रेम केलंस. जेव्हा माझं रूप बघितलं तेव्हा तू चीटर म्हणत होता मला. आणि तू एवढा पण विचार केला नाहीस की एका मुलीच्या घरी पोलीस आणले तर तिच्या भविष्यावर काय परिणाम होईल, तिच्या आई बाबावर काय परिणाम होईल, तो तू विचार केला नव्हता. तू डायरेक्ट पोलीस घेऊन आला होता माझ्या घरी. आणि तुझी मावशी पण मला काय भय बोलली होती, खूप बोलली होती. तू पण बोलला होता. तुला गरजच नव्हती तेव्हा पोलीस आणायची. मी तुला पैसे मागितले होते? नाही. मी तुला काही माझा खर्च मागितला होता? नाही. फक्त मी एवढंच, माझी डीपी ठेवली होती ना, माझा खरा चेहरा मी दाखवला ना तर तुला, बस एवढंच होतं ना. तर एवढ्यासाठी तू माझ्या घरी पोलीस घेऊन आला होता. तर मग असं कसं प्रेम तुझं? त्या दिवशी तू पोलीस आणले आणि त्या दिवशी तू निघून चालला गेला त्या दिवशी तू. आणि मग माझ्या गावातीलच माझी काकू म्हणते मी तिला, शांताबाई आणि अजून इंदिरा काकू, अशा सगळ्यांनी माझ्या आईला म्हटलं की तू मुलीला पार्लरमध्ये घेऊन जा. मग मी पार्लरमध्ये गेले आणि पार्लरमध्ये माझं थोडंसं मेकओव्हर केला आणि मग तू मला बघितलं तर तुला मी आवडून गेले. हे कसं प्रेम तुझं? म्हणजे तुझं प्रेम माझ्यावर नाही, तुझं प्रेम माझ्या चेहऱ्यावर आहे. तू माझा चेहरा बघून प्रेम केलास. तू प्रेम केलास चेहरा बघून. तू स्वार्थी आहे ऋतिक, तू स्वार्थी आहे आणि तू मतलबी पण आहे. आता जेव्हा तू आला तेव्हा तू विचार केला का त्या मुलाच्या घरच्या लोकांचा विचार केला का? नाही केला. तू तुझा स्वार्थ बघितला ना, मला घेऊन चालला. तू विचार केला एकदा त्याचा की एवढं सगळं झाल्यावर त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल, तू मला घेऊन चालला असता. पण त्यानं एवढा विचार नाही केला, फक्त त्यानं तुझा विचार केला, माझा विचार केला. तू फक्त स्वतःचा विचार केला. त्या मुलाने तुझा आणि माझा विचार केला, स्वतःचा नाही केला. म्हणजे यातून मला कळते की माझ्यावर खरं प्रेम कोण करते आणि मी पण खरं प्रेम कोणावर करते. मी केलं होतं अगोदर तुझ्यावर प्रेम, पण हे सगळं झालं ना तेव्हा मला तू माझ्या मनातच नाहीये आता बिलकुल. कल्याणी हे बघ कल्याणी, तसं नाही. मी तुझ्यावर प्रेम करत होतो नाही, मी करतो आताही मी तुझ्यावर प्रेम करतो. पण तू मला धोका दिला. जर पहिलेच तू तुझा फोटो मला दाखवला असता, कदाचित मी तुला प्रेम केलं असतं. काही गॅरंटी नव्हती ना. जर मी हिरोईनची फोटो नाही ठेवली असती, माझी फोटो ठेवली असती, तर तू मला रिक्वेस्टच नाही पाठवली असती. तू मला हाय हॅलो असं काही बोललाच नसता ना. तू माझ्यावर प्रेम नाही करत, तू त्या फोटोवर प्रेम करतोस. आणि हा जो माझा गोरा चेहरा दिसतो आणि हे जे माझे केस आहे, टॉप टिप आहे, सेट आहे, तू याच्यावर प्रेम करतोस. अगोदर माझे झिपरे सारखे केस. तुझी मावशी तर म्हणाली होती म्हणजे झिपरे, डोंबडी असं तसं बोलली होती ना ती. तर मी तेव्हा नाही एवढं लक्ष देत होते. स्वतःची स्किन काय, स्वतःची केस काय नाही बघत होते मी. जेव्हा मला कळलं की अशानं असं होते, तेव्हा मी लक्ष द्यायला सुरुवात केली माझ्या केसावर, माझ्या स्किनवर. तेव्हा तू प्रेम केलं. नाही ऋतिक, मी नाही येणार तुझ्यासोबत. तू जा ऋतिक, तू जा यार, प्लीज तू जा. मी खुश आहे इथे, मी खुश आहे. जर तू माझ्यावर खरं प्रेम करत असणार ना, तू आता जा. बस मला इथे खुश राहू दे. ठीक आहे कल्याणी, ओके. तुझी खुशी माझी खुशी. मी जातो. तू खुश राहा, फक्त तू खुश राहा. अगोदर नाही प्रेम केलं होतं मी पण तुझ्यावर प्रेम केलं होतं, पण तुझा चेहरा नाही चांगला दिसला. मी तेव्हा पागल झालो होतो. तू खोटं बोलली होती म्हणून, तुझ्या चेहऱ्यावरून मी तुला सोडून नाही गेलो होतो. तू खोटं बोललीस म्हणून गेलो होतो मी. तर ठीक आहे, आता तू राहा खुश. तू खुश तर मी खुश. जातो मी. काही नाही बेटा पिंकी, आपलं जे नव्हतं ते गेलं, जाऊ दे. चल घरी चल. कल्याणी
कल्याणी कल्याणी कुठं गेला तू? कृतिक 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 कुठं गेला? तू कोण नाही गेली? तू तर जात होती ना. नाही पिंकीचे मामा, तुमच्याशिवाय मला कोणता दुसरा साथीदार नाही भेटणार. तुमच्यासारखा साथीदार दुसरं कोणीच नाही पिंकीचे मामा. तुमच्यापेक्षा दुसरा साथीदार कोणीच नाही. तुमच्यासारखा साथीदार मला भेटूच नाही शकत. पिंकी, आता मला तू कल्याणी ताई नको म्हणू, मामी म्हण. मामी मामा मामी आई बाबा मामी मामा आले मामी आले मामी. मी नाहीच म्हणू ना इंदिरा, शांताबाई मी नाहीच म्हणू, आणि त्याचे भाऊजी बी नाहीच म्हणे, पिंकीचे बाबा नाहीच म्हणे. पण मा भावानं नाही ऐकलं, मा भावानं ऐकलं नाही, त्यानं नाही ऐकलं आणि बसला तोच गोटा घेऊन आता. हो बटा, तिकडे एवढी चांगली पोरगी होती, तिकडे मना केलं त्यानं, आणि इकडे इकडच्यासाठी वाट पाहत बसला. किती चांगली पोरगी होती ते, किती चांगली पोरगी होती. गेले ना, हेही गेलं तेही गेलं, राहिलं रिकामं मळकं. चला, जे झालं ते झालं. झाल्यावर दुःख केल्यापेक्षा आता समोर काय करायचं ते आपण करू शकतो ना. अजून त्या पोरीच्यासाठी हो म्हणू शकतो. एक फोन करून पाहिले काय हरकत आहे. हा, त्याला पसंत आलं होतं पण म्हणून तरी येतो म्हणत. तो एक फोन करून पहा, या बा घरपर्यंत बोलवा त्याला. हा, कसं म्हणता हा सीताराम भाऊ? मग आता आपण पांचट नाही बनू का इंदिराबाई? एक वेळा नाही म्हटलं, येऊ नका म्हटलं ना, आता आपण स्वतःहून फोन करून त्याला बोलवतो. पांचटपणा नाही होईल का? या पांचटपणा होईल आता. आता जाऊ द्या, हे गेलं जाऊ द्या, राहू द्या त्याला कुवाराचा आता. नाही सीताराम भाऊ, असं कसं कुवारं राहू देवा. होतेच आहे गलत्या माणसानंच होते, आणि माणसाचं ज्ञान सुधरावं लागते. चला, झालं ते झालं, जाऊ द्या. आता चांगल्यानं मस्त पोरगी पहा त्याच्यासाठी. कल्याणी मामी काय बोलून राहिली व पिंकी? पागल झाली का? हाव नाही, कल्याणी मामी आणि मामा येऊन राहिले आपल्या घरी. काय होया? तू तर गेली होती ना त्याच्या संग, ऋतिक संग. हा, हात धरून गेलती त्याचा वाला. आता संदीप संग कशी काय बापा? काय समजून नाही राहिलं आम्हाला बी. काय होऊन राहिलं काय नाही तर. इंदिरा काकू, मी खरं कोण खऱ्याला ओळखलं. म्या ओळखलं खरं कोण, स्वार्थी कोण, मतलबी कोण, कोण कोणाचा विचार करते, मी सगळं ओळखलं. म्या आणि माझ्यासाठी मला कोण खुश ठेवू शकन हे मी ओळखलं आणि मी जाणून घेतलं, म्हणून मी येऊन गेली. जाऊ दिलं त्याला तिकडे. एकदम बरोबर केलं कल्याणी, एकदम मामूलातली गोष्ट केली तू ना. मस्त केलं तू तिकडे जाऊ दिलं. संदीप संघ आली तर हे पाय, त्याच्या माईने तू कबूल नव्हती, त्याच्या माईने फोन केलता, तिच्या बहिणीला ब्रेन दिले आणि ब्रेन दिने मला फोन केलता. येऊन राहिला म्हणे ऋतिक म्हणे कल्याणीसाठी, तू समजाव म्हणे. मी म्हणलं हो येऊ दे, मी समजावतो. जर का तू गेली, तू जातो म्हणली म्हणून मी जाऊ दिली, काही बोलली नाही म्हणतात. तू गेली असती ना, त्यावर पर्पसच होता. आता तो आता प्रेम करत होता त्यावर, आणि मग सारा माय 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 करत होता तो. आणि एवढे दूर जाऊन फसली असती तू, इकडे येताही नाही आलं असतं तुले. इकडून गेली असती, तिकडून गेली असती, सारा तुझ्या वाखा होता. ते एक तर बरं केलं तू, तुला हुशारी सुचली, बरं केलं तू, बरं केलं आली वापस. तर त्याची माय तुला जगू नव्हती देत, खाऊ नव्हती देत. बाबा, आई, भाऊजी, बाई, करा आता लग्नाची तयारी. अरे मुन्नीले ना ते शामराव भाऊले माहित आहे. हा संदीप, तिकडे चला, त्याला सांगून द्या, नाही ते असे नाराज होऊन बसले असते बिचारे. हो चला. कायचं जेवण दे म्हणता तू? साक्षगंधच तुटलं तर आता गावाला जेवण देऊन करतो काय? मग आता एवढा स्वयंपाक केला साजरा सुधरा, तर तो वाया जाऊ द्यावं काय, खराब होऊ द्यावं काय? केला हाय स्वयंपाक, आता साक्षगंध निपटलं, तुटलं निपटलं, तर गाव जेवण तर देऊन देऊ. काही गरज नाही, साक्षगंध तुटल्यावर गावाला जीव घालणं. मी ढोराले चालून देतो सगळं. जवाई बापू, अनाज वाया घालणं परवडत नाही, समजत नाही का तुम्हाला? मामीची मला सगळं समजते, मला शिकवू नका तुम्ही, मला सारं समजते. काय समजते तुम्हाला? साक्षगंध तुटलं तुटू द्या, जेवणावर गावातल्या लोकांवर काऊन तुम्ही राग काढता? हा, जेवण देऊन देऊ ना, गाव जीव घालून देऊ. स्वयंपाक झाला जुला आहे तर साजरा. कल्याणी तू? बेटा कल्याणी, काय झालं बेटा? काही नाही बाबा, सत्याचं रूप दिसलं मला, बाकी काही नाही. मामाजी, करा लग्नाची तयारी. मस्त शोभून दिसून राहिली जोडी दोघाची बी. संदीप कल्याणी मस्त, संदीप मस्त अशी शोभून दिसून राहिली. हा, राधा कृष्ण विठ्ठल रुक्माई अशी मस्त जोडी दिसून राहिली. आता काही नाराजगी नाही, काही काही बोलू नका. आता लग्नाची तयारी करा डायरेक्ट. हो बरं ठीक आहे. आता साक्षगंधाचं हे जेवण घेऊन देवाचं आहे. आता गावाले बोलावून घेतो. हा, जेवाले नाही हो, आता देऊन द्या ना जेवण. आता आपला साक्षगंधाचा कार्यक्रम तर उरकलाच होता, जेवणाचाच बाकी होता. आता सगळ्यांनी एका पंक्तीत वाढून द्या, होऊन जाते. चला, पंत भला तो सब भला, हम दिल दे चुके सनम. तसेच वाणी हे कहाणी झाली. सलमान खान पाशी गेली ऐश्वर्या राय,
आणि वापस अजय देवगण पाशी झाली. आपली ऐश्वर्या राय कल्याणी गेली ऋतिक संघ आणि वापस संदीप साठी चालली. बरं ठीक आहे. आता लग्नाची तयारी करू. आता संदीप आणि कल्याणीचं लग्न फिक्स.